नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. तर फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण होळी साजरी करत असतो. यालाच हुताशनी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहे याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे असे काही उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो. हुताशनी पौर्णिमा 2026मध्ये 2 मार्च रोजी सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती हे 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. तर होलिका दहन आपल्याला सोमवारी संध्याकाळी करायचं आहे आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण देखील करायचं आहे. आता जाणून घेऊया वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये त्याचं तुम्हाला दहन करायचं आहे. शारीरिक अडचण आहे, मानसिक कष्ट आहे, त्याचबरोबर सांसारिक अडचणसुद्धा आहे. यावर मात करण्यासाठी आपले आरोग्य सदृढ राहावे, कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जे आहेत तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. अतिशय प्रभावी आहेत हे उपाय. हे उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कुठले पण उपाय करत असता तेवढाच तुम्हाला फायदा होत असतो. आता बघा, ज्यांना मानसिक धर्मसूतक विटाळ असेल तर त्यांना हा उपाय म्हणजेच हे जे काही तुम्हाला उपाय मी सांगत आहेत तर ते तुम्हाला करता येणार नाही. तर पहा, जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती खूप पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होळीच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती, वाईट दुष्ट भूत बाधा याचा नाश होईल आणि सकारात्मक आहे. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. तर त्यासाठी लाल कपड्यात उडी राख बांधून त्यात 7 तांब्याचे नाणे किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे हळदी कुंकू टाकून तिजोरीत ठेवावे. यामुळे धनलाभ होतो, पैशाच्या अडचणी देखील दूर होतात आणि लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते. आता दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा तर राखेची छोटी पुडी बनवून मुख्य द्वारावर किंवा दुकानाच्या एंट्रीवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष देखील घरात येत नाही. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा, म्हणून आपल्याला त्या होलिका दहनमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत. 7 आपल्याला हळकुंड घ्यायचे आहेत. अख्ख्या हळकुंड 7 घ्यायची आणि ते तुमच्या स्वतःवरून उतरवून टाकायचे. ज्याला लग्न व्हावं, अगदी ज्यांचा डिवोर्स झाला आहे, दुसरं लग्न करायचं आहे असं जरी तुमचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करायचा आहे. 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायची आहेत आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्याला गोलाकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज 7 वेळा स्वतःवरून फिरवायचं आहे, म्हणजेच ओवाळायचं आहे. स्वतःवरून उतरून घ्यायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे तर त्या होळीमध्ये नेऊन तुम्हाला टाकायचे आहे. होळीचे दर्शन घ्यायचे, होळीला प्रदक्षिणा घालायची आणि त्यानंतर घरी यायचं आहे. हा उपाय करताना घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जात असताना मागे वळून बघायचं नाही किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या घरी देखील जायचं नाही. तिथून डायरेक्ट तुम्ही तुमच्याच घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हात पाय वगैरे दारातच धुवून घ्यायचे आणि त्यानंतर घरात यायचं आहे. घरातील देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतरच परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता. त्यानंतर बघा, पुढील उपाय तुम्हाला म्हणजे सर्वात पहिलं तुम्हाला खाऊची पानं आणायची आहेत. खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पानं लागतात. होळी दिवशी ही खाऊची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. होळीच्या दिवशी 2 खाऊची पानं घ्यायची आहेत, ती तुपात भिजवायची आणि जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला ती अर्पण करायची आहे. यामुळे आर्थिक संकट दूर होतं, पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असू द्या तो व्यवस्थित चालू लागेल आणि किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होईल. जो काही पैसा कमी पडतोय त्या पैशामध्ये बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्यावर कर्ज झालेला आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे, कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करताय पण पैशाची तडजोड होत नाही आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव देखील येतील. आता यानंतर पुढचा उपाय म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की बघा की माझ्या घराला नजर लागली आहे किंवा माझा उद्योगधंदा व्यवसाय आहे, माझं दुकान आहे ते चांगलं चालत नाही आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, एक नारळ घ्यायचा आहे केसरासहित. जो नारळ फोडतो ना तो नारळ घ्यायचा, केसरासहित घ्यायचा आणि तो कोणी ओटीत वगैरे दिलेला नसावा किंवा पूजेच्या ठिकाणी देखील मिळालेला नसावा. या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, होळीच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार उघडा ठेवायचा आणि त्यानंतर खालून आपल्या उंबरठ्याच्याच मध्यभागापासून ते वरपर्यंत असा गोल हात फिरून 7 वेळा आपल्या दारावरून, आपल्या घरावरून तो फिरवायचा आहे. आणि हे फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही. पूर्ण तयारीनेच अगोदरच पाणी वगैरे बाहेर ठेवायचं आहे, पूर्ण फिरवायचा आणि त्यानंतर डायरेक्ट होळीजवळ जायचं. सार्वजनिक होळीमध्ये नारळ टाकायचा, तिथून डायरेक्ट घरी यायचं. जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर दरवाजात हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये येऊन परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर याने सुद्धा जी काही इडापिडा असते आपल्या पाठी लागलेली, आपल्या घरावर आलेली संकटं, अडचणी या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात. आणि सेम दुकान असेल तर दुकानाचं सेंटर पूर्ण उघडलेलं, तिथून एंट्री आहे तिथे अशा पद्धतीने फिरवायचं आणि बाहेरच्या होळीमध्ये टाकून द्यायचं. नियम सारखाच आहे. त्यानंतर जो पुढचा उपाय आहे तो आजारपणासाठी आहे. जसं की आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, त्या व्यक्तीला सतत औषध गोळ्या सुरू असतात आणि इतक्या दवाखान्यातल्या गोळ्या असून कशाचाच असर होत नाही, त्या व्यक्तीला दिसत नाही. तर अशा व्यक्तीसाठी आवर्जून हा उपाय करा. स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी घरातील इतर व्यक्तीने केला तरीसुद्धा चालतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीसचा काळा कपडा असेल तरीसुद्धा चालेल. त्याच्यामध्ये 5 कवड्या घ्यायच्यात, 5 गोमती चक्र टाकायचे आहेत आणि त्या व्यक्तीची जी काही औषधं आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यातील एक प्रकारचे औषध गोळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत या कपड्यामध्ये आणि ते दोऱ्यानेच बांधून घ्यायचे आहेत किंवा त्या कपड्यानेच गाठ बांधून घ्यायची आहे. आता ही जी पोटली आहे तर ती जी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तुम्हाला 7 वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायची आहे, उतरवून घ्यायची आहे. आणि तुम्ही स्वतः जर आजारी असाल तर तुम्ही स्वतःच्या डोक्यावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला वळून घ्यायची आहे. तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर ही ओवळून झाल्यानंतर सेम जिथे होळी आहे सार्वजनिक तिथे जायचं, होळीमध्ये टाकायची, अगदी मध्यभागी टाका, ती जळून खाक व्हावी ती पोटली. तर असं म्हटलं जातं की यामुळे सुद्धा व्यक्तीचे जे आजारपण आहे ना त्याच्यामध्ये फरक दिसू लागतो आणि हळूहळू त्या व्यक्तीची औषधं ज्या आहेत त्या बंद होऊ लागतात आणि तो निरोगी व्यक्ती होऊ लागतो. हा उपाय करताना जाताना मागे वळून बघायचं नाही, तर घरी येताना मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि मगच घरात यायचे. आता त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आपल्याला समजा घरातील बरीचशी मंडळी असतात, बरेच जण असतात की त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचा. तर मग आपल्याला काय वाटतं की माझं आरोग्य व असंच उत्तम राहावं, मला कधी कोणते त्रास होऊ नये, शुगर BP वगैरे या गोष्टी कधीच होऊ नये. तर उत्तम आरोग्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. आपलं उत्तम आरोग्य राहावं यासाठी तुम्हाला 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. ते कडुलिंबाचं झाड असतं त्याची मोजून 10 पानं तुम्हाला घ्यायची आहेत. 5 लवंगा घ्यायच्या आहेत किंवा अंदाजे लवंगा 5, 7, 11 तुम्हाला जेवढ्या वाटतात तेवढ्या लवंगा तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतात. आणि या 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि कापराचा तुकडा, भीमसेनीत कापराचा तुकडा असेल तर उत्तम, भीमसेनी कापूर नसेल तर साधाच कापराच्या 2 वड्या घ्यायच्यात आणि ही सुद्धा स्वतःवरून तुम्हाला ओवाळायची आहे आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून. आणि त्यानंतर सेम जी सार्वजनिक औषधं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे. नियम सारखेच आहेत, जाताना येताना वळून मागे बघायचं नाही, कुठेही जायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं, हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करूनच मग तुम्हाला बाकीचे जे काही कामं आहेत किंवा अजून बाहेर जायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आता पुढचा उपाय जो आहे तो आर्थिक प्रगती, आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं यासाठी मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी जी आहे, जी तुम्हाला या होळीच्या दिवशी जी पेटी होळी असते तर त्या
होळीमध्ये जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरची जी होळी आहे प्रज्वलित केलेली, तर त्यामध्ये सुद्धा मुठभर गहू किंवा आणि मुठभर ज्वारी तुम्ही टाकू शकता. आणि जी सार्वजनिक होळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुठभर गहू किंवा मुठभर ज्वारी तुम्हाला टाकायचं आहे. यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते. धान्याची कमतरता जी आहे ते आपल्याला भासत नाही. यानंतर उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात थोडी राख अंघोळीच्या बादलीत टाकावी. याने देखील नवग्रह दोषाचा प्रभाव हा खूप कमी प्रमाणामध्ये होतो. आता वैज्ञानिक आणि आरोग्यिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती समिधा, गाईचं शेण, लाकडं जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात आणि ही राख त्वचेवर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात, कारण ती अँटीबॅक्टेरियल असते. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव शोषून घेते. काही ठिकाणी हे राख दात घासण्यासाठी सुद्धा वापरतात. त्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यामधून रक्त निघत असेल तर ते देखील रक्त थांबतं. तर ही फक्त अंधश्रद्धा नाही, तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा आहे. एकंदरीत होलिका दहन केलं जातं तेव्हा या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतात असा धार्मिक समज असला तरीही आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती आणि समिधा, गाईचं शेण, लाकडं हे जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असं देखील सांगितलं जातं. त्याचप्रमाणे बघा, हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला आणि होळीच्या दिवशी आपण जे वाळलेलं खोबरं असतं तर खोबऱ्याचा तुकडासुद्धा होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो खाल्ला देखील जातो किंवा होळीला अर्पण केलेला जातो. तर खोबरं आणि त्याचबरोबर नारळसुद्धा बरेच जण काय करतात की भलेही आपण घरावरून ओवाळा नसेल तर एक नारळ जो असतो तर तो होळीमध्ये टाकतात. याप्रमाणे कवड्या, गोमती चक्र, हळकुंड, खोबरे, नारळ, खाऊची पानं वर्षातील असा एकच दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून उतरवून त्या आपण होळी टाकल्या जातात. अग्नीत टाकल्या म्हणजे त्याचा जो प्रभाव असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि त्या त्रासातून कुठेतरी आपल्याला आराम मिळतो. म्हणूनच या वस्तू तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.